नमस्कार, मी जे पी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण अस्सल मातीतल्या एका कलावंताशी चर्चा करूया. सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं संपूर्ण नाव ज्ञानोबा गोविंद वाघमारे, आणि पत्ता? मुक्काम पोस्ट उंब्रज, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. बरं, तुम्हाला कलाक्षेत्रामध्ये माऊली या नावाने ओळखतात. बरं, काय कसं काय माऊली हे नाव कसं काय पडलं? आता आईवडिलांनी ज्ञानोबा हे माझं नाव ठेवलं आणि आळंदीचे एक माऊली आहेत, तर त्या माऊलीला, त्या ज्ञानेश्वर माऊलीला ज्ञानेश्वर माऊली म्हणून ओळखतात. तर माझं नाव ज्ञानोबा, त्यामुळं काही लोकांनी मला माऊली या नावानेच ओळखायला सुरुवात झाली आणि तिथून माऊली हे माझं टोपण नाव पडलं. आत्तापर्यंत तुम्ही कोणकोणत्या कला क्षेत्रामध्ये, म्हणजे कोणकोणत्या तमाशा मंडळामध्ये किंवा कोणत्या नाट्य मंडळामध्ये काम केलं, तर थोडंसं त्याच्याबद्दल आढावा. ठीक आहे. सुरुवातीला मराठी लोकनाट्य मंडळ उंब्रज या लोकनाट्यापासून माझ्या कामाची सुरुवात, स्वतःच्या गावाच्या लोकनाट्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर तिथून मी हिराबाई डोंगरे लोकनाट्य मंडळ या मंडळामध्ये 13 वर्षे काम केलेलं आहे. 13 वर्ष. हो. त्याच्यानंतर कुंदा पाटील पुणेकर या लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये मी 4 वर्ष काम केले. त्याच्यानंतर भिका भीमा सांगवीकर या तमाशा मंडळामध्ये मी 18 वर्ष काम केले. त्यानंतर शारदा गोरे लोकनाट्य तमाशा मंडळ, हे बीडचं तमाशा मंडळ आहे, त्यामध्ये 1 वर्ष. आणि शकुंतला रंजना लोकनाट्य तमाशा मंडळ, त्यामध्ये 1 वर्ष. अशा प्रकारे एकूण 37 वर्षे मी या लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये, म्हणजे जवळजवळ आयुष्याचे 37 वर्ष तुम्ही या कलाक्षेत्रामध्ये वावरलात. संपूर्ण महाराष्ट्रभर या निमित्ताने तुम्ही फिरलात, असं म्हणायला काय हरकत नाही. बरं, मला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही या कलाक्षेत्राकडे कसे काय वळलात? मी मॅट्रिकला शिकत असताना वडिलावर अचानक शेतात काम करत असताना वीज पडली आणि कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली. त्यामुळं मला गावात कोणी कामाला लावत नव्हतं, मजुरीनं द्यायचं, पण लोक वापस करायची मला. आणि मग शेवटी आमच्याच गावचं एक लोकनाट्य तमाशा मंडळाची ओपनिंग झालेली होती आणि त्यामध्ये मी कामाला लागलो आणि तिथून माझ्या कलेच्या कामाला सुरुवात झाली. कारण मजबुरीमुळं, पोटाच्या मजबुरीमुळे मी कलाक्षेत्राकडे वळल्या गेलो. बरं, एखादा तुमचा या कलाक्षेत्रामध्ये सादरीकरण करताना आठवणीतला एक चांगला प्रसंग असा? हां, तर भिका भीमा तमाशा मंडळामध्ये मी काम करत असताना त्या ठिकाणी मला एक छोटी भूमिका मालकाने दिलेली होती. आणि त्यानंतर जी मोठी विलन कामाची जी भूमिका होती ती एका दुसऱ्या व्यक्तीला दिलेली होती. त्या व्यक्तीकडून ते काम काय पाठ झालेलं नाही, म्हणजे पाठांतर झालेलं नाही. 20 दिवसानंतर मालकाने आमची रेसल घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस तो माणूस वही पाहूनच काम करायचा. मग मालक त्याच्यावर नाराज झाल्यानंतर त्याला काही अपशब्दानं बोलले. मग तो माणूस घरी निघून गेला, तो काही परत आला नाही. आणि त्या कामाची जबाबदारी शेवटी मालकाने माझ्यावर टाकली. मी पण त्यांना म्हटलं की बाबा 20 दिवसामध्ये ज्या व्यक्तीला पाठांतर झालेलं नाही ते काम मी 4 दिवसामध्ये कसं काय करू, कारण 4 दिवसाला त्या नवीन वगैरे नाईट सुटणार होती. म्हणजे अचानकपणे तुमच्यावरती काम, अचानक माझ्यावरती जबाबदारी टाकली. शेवटी नावीलाज असतो, मालकाचं बोलणं मला ऐकून घ्यावं लागलं. आणि त्या 4 दिवसामध्ये मी अन्नपाणी सोडून ते 60 ते 70% वगनाट्यातलं पाठांतर मी केलं आणि ते वगनाट्य यशस्वीरित्या पार पडलं. आणि म्हणून मालकाने त्यावेळेस माझी पाठ पडली. तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी तुम्ही चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे पार पडला. हां, त्यामुळे मालकांना आनंद झाला. पण एखादा असा वाईट प्रसंग? हो, वाईट प्रसंग असा होता की सुनबाई डोरला बांधूनचा एक वगनाट्य होतं, म्हणजे त्यामध्ये माझी विलनची भूमिका होती. आजकाल लोकांना सगळी गाणीच आवडायला लागलेले आहेत, वगनाट्याकडे कोणाचं लक्षच नाही आहे. आणि आमचे रंगबाजीची म्हणजे ऑर्केस्ट्राची गाणी संपली, नंतर वगनाट्याची सुरुवात झाली की त्या एका खेडेगावातल्या लोकांनी दगडाचा पाऊस सुरू केला स्टेजवर. स्टेजवर ती वगनाट्याची अशी भूमिका होती की काही झालं तरी ते भूमिका पूर्ण झाल्याशिवाय मागे यायचं नाही, असा मालकाचा हुकम होता. त्यामुळे इतकी काही दगडं पडले, त्या रावटीवर दगडं पडले, आमच्या कलाकारांना दगडं लागले. पण त्या दगडाच्या पावसातून तेवढी एंट्री पार करून मी पाठीमागं परत आलो तेवढ्या प्रसंगामधून. हो, पण एवढं माझं दुर्दैव चांगलं की मला एकही दगड लागला नाही. अनेक लोकांना दगड लागले, पण मला दगड लागला नाही. तो एक माझ्या जीवनातला वाईट प्रसंग होता, कारण त्यावेळेस दगड लागला असता तर मी जिवंतच राहिलो नसतो. तर तुम्ही आता भिका भीमाचं नाव तुम्ही उच्चारला त्या ठिकाणी, भिका भीमाबद्दल तुम्ही काय बोलाल?
कारण भिका विमा या तमाशा मंडळाचे माझ्यावर आनंद उपकार आहेत. हा. त्या पार्टीनं मला जवळजवळ 18 वर्ष सांभाळली आणि 18 वर्षी मी त्यांची सेवा केली आणि त्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडून मला काही 4 पैसे मिळाले. माझ्या लेकराबाळाचं शिक्षण झालं. माझे 2 मुलं त्या पैशामुळं नोकरीला लागले आणि म्हणून मी भिका विमा सांगवीकर आणि हिराबाई डोंगरे लोकनाट्य तमाशा मंडळ या 2 तमाशा मंडळाचा मी अत्यंत ऋणी आहे आणि आयुष्यभर मी या 2 नावांना कधी विसरू शकत नाही. बरं, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचं सीझन चालू होतं, कधी होतं सीझन चालू तुमचं? दसऱ्याला सुरुवात होतं. हा. आणि मग त्याच्यानंतर संपतं कधी? बौद्ध पौर्णिमा बौद्ध पौर्णिमेला म्हणजे मेमध्ये, मे महिन्यामध्ये. चैत्र महिना. बरं, या कालावधीमध्ये तुमच्या कुटुंबापासून एवढा तुम्ही दूर राहता, तुमच्या मुलाचं शिक्षण वगैरे हे कसं तुम्ही मॅनेज करताय सगळं? घरी पत्नी होती ना, हां मी 2 पैसे पगारीचे आलेले पत्नीकडे पाठवून द्यायचे आणि त्या पत्नीने त्याचा व्यवस्थित उपयोग करून लेकराबाळावर लक्ष ठेवायचं आणि अधूनमधून महिन्याला 1.5 महिन्याला 2 महिन्याला माझी चक्कर घराकडे असायचीच. म्हणजे चक्कर असल्यामुळे म्हणजे तुम्ही चक्कर कशी मारणार? पण मध्येच तुमचे हे नाही, जिल्ह्याच्या आसपास जवळ असलो आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरत हां होतो. हां जिल्ह्याच्या आसपास जवळ कुठं कार्यक्रम असला की आम्ही तिथून सुट्टी घेऊन घरी यायचो. हां, म्हणजे जवळपास आलात तर हां. तुम्ही लगेच गावी जाऊन थोडंसं भेटून येता लगेच. बरं, तुम्ही कलाकार म्हणून समाधानी आहात का? हो, आहे ना. कलाकार, कारण कलेमुळेच माझ्या प्रपंचाची माझ्या मुलाबाळाची सुधारणा झाली. त्यामुळे कलेची मी एकनिष्ठ राहिलो आणि त्या कलेनं सरस्वतीनं मला यश दिलं. त्यामुळे मी कलेमध्ये समाधान आहे. शासनाकडून काय तुम्हाला असं मानधन मिळतं का? मानधन मिळते ना, 2250 रुपये मला मानधन मिळतं. शासनाकडून, हो महाराष्ट्र शासनाकडून? हो. हे तुटपुंज आहे असं तुम्हाला वाटत नाही? तुटपुंजी आहे असं वाटतं, पण आता आमच्या कलावंत मंडळाने शासनाकडं विनंती केली आहे की कलावंताच्या पैशामध्ये वाढ झाली पाहिजे. यामध्ये काही कलावंताचं पोट भरत नाही किंवा घरच्या पाण्याला पुरवत नाही. तर बघू, ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस आम्हाला समाधान मिळेल त्यामध्ये, अशी माझी अपेक्षा आहे. इतर कलावंतांना तुम्ही काय सल्ला द्याल? तर कलावंतांना एवढा सल्ला देतो की माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार कलेशी एकनिष्ठ राहणे, बाई आणि बाटली या 2 गोष्टीपासून दूर राहणे. या 2 गोष्टीपासून दूर जर राहिला तर सरस्वती नक्कीच यश देईल, हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि त्या पद्धतीने कलावंतांनी वागावं एवढीच मी कलावंतांना विनंती करेन. पण तुम्हाला अशी कोणती व्यक्तिरेखा करायला आवडते? मला विलन म्हणजे नायक की खलनायक? खलनायक करायला तुम्हाला नेहमी आवडतं. खलनायकच का? आता पहिल्यापासूनच मला ते मालक लोकांनी खलनायकाच्या भूमिका देत राहिले. मला सिरियस भूमिका कधी दिली नाही, कॉमेडी भूमिका कधी दिली नाही, हिरोची भूमिका कधी दिली नाही. त्यांना एक म्हणजे खलनायकाचं काम आवडलं आणि तिथून माझ्या त्या कामाची सुरुवात झाली. मला दुसरं काम मिळालंच नाही आणि मला बी त्यामध्ये रस वाटायला लागला. कारण खलनायकाचं काम करत असताना पुढून लोक शिवाय द्यायचे, कोणी बारीक खडे मारायचे, कोणी मोठी दगडं मारायचे. ते माझ्या कामाची पावती असायची. त्यामुळे मला ते खलनायक काम आवडतं. बरोबर. म्हणजे प्रेक्षकाकडून ते मिळालेल्या शिव्या किंवा रिस्पॉन्स मला मिळायचा तो जो आहे तो म्हणजे तुमच्या कामाची ती पावती आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि ते तुम्ही निभावून नेता, योग्य प्रकारे निभावून नेता. बरं, तुमचा आवडता एखादा मराठीमधला कलाकार, मराठीमधला एखादा नट कोणता तुम्हाला आवडतो? अरुण सरनाईक. आणि अभिनेत्री? मराठीमधली अभिनेत्री जयश्री गडकर, उषा चव्हाण. आणि हिंदीमधल्या अभिनेता? हिंदीमध्ये सदाशिव अमरापूरकर हा माझा आवडता कलावंत आहे. अभिनेत्री? जयाप्रदा. पण आजकालचे रील स्टार आहेत ते 2-2 सेकंदाचे किंवा 3-3 सेकंदाचे असे प्रसंग टाकून हे करतात. त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? जेवढ्यापुरतं तेवढं आम्ही त्याचं कौतुक करतो, पण आम्हाला कलेशिवाय दुसरं काही आवडत नाही आणि आम्ही तेवढं काय आवडतं ते पाहत नाही. आम्हाला फक्त कला, अस्सल मातीतल्या कलावंताला हे थोडंसं काहीतरी इकडे तिकडे वाकडं तिकडं करून हे आवडत नाही असं म्हणायला काय हरकत नाही. बरोबर. पण वैयक्तिक जीवन आणि कलाक्षेत्र याच्यामधला काय फरक? वैयक्तिक जीवनामध्ये 1-2 माणसं अशी भेटतात सहवासामध्ये, तेवढे काही विशेष लोक मिळत नाहीत. पण कलाक्षेत्रामध्ये चांगले हुशार माळकरी, चांगलं आपणाला ज्ञान देणारे असे लोक असतात आणि कलाक्षेत्रामध्ये 24 तास रसिक आमच्या समोर असतं, आम्ही रसिकांच्या समोर असतो. त्यामुळं मला कलाक्षेत्र आवडतं. बरं सर, आपण माझ्यासाठी थोडासा वेळ काढलात, आमच्या चॅनलसाठी तुम्ही वेळ काढलात, त्याबद्दल तुमचा अत्यंत आभारी आहे.
नमस्कार. नमस्कार.